हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? एवढी जळमळ का? एवढी पोटदुखी का? एवढा द्वेष का? मत्सर? पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री जाणार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, आता बोलत बोलत 2.5 वर्ष गेले। आताही तोच त्यांचा पाडा काय म्हणतो, पाडा चालूच आहे वाचायचा। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हजारो लाखो लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, या प्रवाहात सामील होत आहेत, बाळासाहेबांच्या विचाराशी प्रभावित होत आहेत। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगेन की आपण देणारे आहोत, घेणारे नाही। आणि म्हणून या सर्वसामान्य माणसाला सोन्याचे दिवस आले पाहिजे। माझ्या लाडक्या बहिणी फक्त 1500 रुपयात थांबता कामा नये, त्यांना मला लखपती झालेला बघायचं आहे, लखपती झालेला। आणि म्हणून हा एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा अनेक योजना राबवल्या। आताही देवेंद्रजी पुढे ते घेऊन चाललेत, आमची टीम काम करते आहे। पण मी आपल्याला सांगतो, एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही केल्या। आणि म्हणूनच या महाराष्ट्राला आज आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की विकास हाच आपला अजेंडा आहे, खुर्ची आपला अजेंडा नाही। ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे, त्यांच्या समस्या सोडवणं आपला अजेंडा आहे। आणि आता काही लोक एकत्र आले फक्त आपले अस्तित्व वाचवण्यासाठी, खुर्चीच्या मोहापायी एकत्र आले। पण आपला शिवसेना ही खुर्ची आणि सत्तेसाठी जन्म झाला नाही, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपला जन्म झालेला आहे। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनी, लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो। पदावर खाली होत असतात, परंतु मला महाराष्ट्रातल्या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। हा माझा अभिमान आहे, हा माझा स्वाभिमान आहे। आणि म्हणून जिथं जातो तिथं लोक मोठ्या प्रमाणावर स्वागताला येत असतात, प्रेम देतात, आशीर्वाद देतात।